पूर्वी चंद्रपूर नावाचं एक गाव होतं. ते गाव अत्यंत दुष्काळी अशा भागात होतं. तिथे वर्षातून एकदाच पाऊस पडत असे. त्यामुळे तिथे पाण्याची खूप टंचाई होती. तिथले गावकरी खूप लांबून पाणी भरून आणत असत. त्या गावात गोपाळ नावाचा एक माणूस राहत होता. त्याचं किराणा मालाचं एक छोटंसं दुकान होतं. गावकऱ्यांना धान्य, भाजीपाला आणि इतर वस्तू विकून तो स्वतःचा चरितार्थ चालवित असे. प्रसंगी गावकऱ्यांना मदतही करीत असे. तो मनानं खूप चांगला आणि सज्जन माणूस होता. एक दिवस तो दुकानात बसलेला असताना एक वृद्ध माणूस तिथे आला आणि म्हणाला, बेटा, मी जवळच्याच एका गावातून इथे कामासाठी आलोय. मला खूप तहान लागली रे. माझ्याकडे जे पाणी होतं ते संपलंय रे, आणि मला माझ्या गावात पोचायला रात्र होईल. मला थोडंसं पाणी देशील का रे? यावर गोपाळनी विचार केला की आपल्याकडच्या हंड्यामध्ये तर अगदीच जेमतेम पाणी आहे. आता जर का या आजोबांना आपण पाणी दिलं तर आपण पाणी कुठून पिणार? पण त्याच्या मनात लगेच दुसरा विचारही आला की या आजोबांना पाणी न देता तसंच पाठवणंही काही बरोबर नाही. असा विचार करून गोपाळनं एक पेला भरून पाणी आजोबांना दिलं. आजोबांनी ते पाणी प्यायलं आणि म्हणाले, मला अजून थोडंसं पाणी मिळेल प्यायला? गोपाळ फारच सज्जन माणूस असल्यामुळे त्यानं हंड्यात होतं नव्हतं तेवढं सगळं पाणी त्या आजोबांना देऊन टाकलं. आजोबा ते पाणी पिऊन तृप्त झाले आणि म्हणाले, बेटा, तुझ्याकडे पाणी कमी असून सुद्धा तू सगळं पाणी मला दिलंस आणि माझी तहान भागवलीस. तू खरंच एक चांगला आणि परोपकारी माणूस आहेस. मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या हातून लोकांची अशीच भरपूर सेवा होत राहील. एवढं बोलून तो वृद्ध माणूस तिथून निघून गेला. गोपाळही त्याच्या पुढच्या कामाला लागला. इतक्यात त्याच्या दुकानात त्याचा मित्र सुंदर आला आणि म्हणाला, अरे गोपाळ, ही यादी घे आणि मला जरा सामान दे रे. गोपाळनं ती यादी घेतली आणि वाचता वाचताच सुंदरला विचारलं, अरे सुंदर, तू असं लंगडतोयस का? अरे काय सांगू मित्रा, पाय घसरून पडलो आणि पायाला लागलं. वैद्यांकडेही जाऊन आलो. ते म्हणतायत की ही पायाची जखम लवकर बरी होणार नाही. आता हे आयुष्यभर सहन करायचंय. अरे काय सांगू सुंदर, थोड्या वेळापूर्वीच एक आजोबा दुकानात आले होते. त्यांनी हंड्यातलं सगळं पाणी पिऊन टाकलं. आता तर माझ्याकडे एक थेंब सुद्धा पाणी शिल्लक नाहीये. अरे असं कसं? किती खोटं बोलशील. तो हंडा तर पाण्याने पूर्ण भरलेला आहे. हे ऐकताच गोपाळनं हंड्याकडे पाहिलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. हंड्यामध्ये काठोकाठ पाणी होतं. गोपाळ आश्चर्यानं म्हणाला, अरे हा तर चमत्कार आहे. असं कसं झालं? थोड्या वेळापूर्वी हा हंडा रिकामा होता. पण ठीक आहे, तू पी पाणी. गोपाळनं सुंदरला पिण्यासाठी पाणी दिलं. पाणी पिऊन झाल्यावर सुंदरनं वाण सामान घेतलं आणि तो आपल्या घराकडे निघाला. पायी घरी परत जाताना थोड्या वेळानं त्याच्या असं लक्षात आलं की त्याच्या पायाचं दुखणं नाहीसं झालंय. सुंदरनं विचार केला, हा चमत्कार कसा काय झाला? वैद्यबुवांनी तर सांगितलं होतं की हे दुखणं कधीच बरं होणार नाही. हे त्या हंड्यातल्या पाण्यामुळे तर झालं नसेल, कारण गोपाळही म्हणाला होता की हंड्यातलं पाणी संपलंय म्हणून. पण जेव्हा मी स्वतः पाहिलं तेव्हा तर हंडा पाण्यानं पूर्ण भरलेला होता. याचा अर्थ नक्कीच तो हंडा जादूचा आहे आणि त्यातल्या पाण्यात जादुई शक्ती आहे. काही वेळानं सुंदर घरी पोहोचला आणि घरी पोहोचताच त्यांनी पाहिलं की त्याची बायको आजारी पडली. लगेचच सुंदरनं आपल्या बायकोला जादूच्या त्या हंड्याबद्दल सांगितलं आणि तिला घेऊन सुंदर गोपाळच्या दुकानात आला. सुंदर गोपाळला म्हणाला, गोपाळ, माझ्या बायकोला थोडं पाणी देशील का रे? कारण हंड्यातल्या पाण्यामुळे माझ्या पायाची जखम पूर्ण बरी झालीये. माझी बायको पण आजारी आहे.
कदाचित हे पाणी पिऊन तीही बरी होईल. हे ऐकून गोपाळलाही आश्चर्य वाटलं. त्यांनी लगेचच सुंदरच्या बायकोला त्या हंड्यातलं पाणी पिण्यासाठी दिलं. ते पाणी पिताच सुंदरच्या बायकोचा आजार काही वेळातच बरा झाला आणि ती खडखडीत बरी. लोक त्याच्याकडे उपचार करण्यासाठी येऊ लागले. गोपाळही त्या सर्वांची मनापासून सेवा करायचा. लोकही आनंदानं त्याला थोडेफार पैसे देत असत. त्यामुळं हळूहळू गोपाळकडे सुद्धा खूप पैसे जमा होऊ लागले. याच दरम्यान राज्याची महाराणी खूप आजारी पडली. खूप उपचारानंतर सुद्धा तिचा आजार काही बरा होत नव्हता आणि यामुळेच त्या राज्याचा राजाही सतत चिंतित असायचा. एक दिवस गोपाळच्या जादूच्या हंड्याची बातमी राजाच्या कानावरही आली. बातमी ऐकताच राजानं सैनिकांना गोपाळला त्याच्या हंड्यासकट दरबारात हजर करण्याची आज्ञा केली. राजाचे सैनिक लगेच गोपाळकडे आले आणि म्हणाले, आमच्या महाराजांना असं समजलंय की तुझ्याकडे जादूचा घडा आणि त्यात जादूचं पाणी आहे. ते प्यायल्यावर माणसांचे आजार बरे होतात. म्हणून तुला महाराजांनी राजवाड्यात बोलवलंय. राणीसाहेब आजारी आहेत. चल लगेच. थोडा वेळ थांबा, मी या सगळ्या रुग्णांना पाणी पाजतो आणि मग तुमच्याबरोबर येतो. नाही नाही, तुला आत्ताच यावं लागेल. तुझ्या हंड्यातल्या पाण्याने जर महाराणी बऱ्या झाल्या तर महाराज तुला बक्षीस सुद्धा देतील. सैनिकांचं हे बोलणं ऐकून गोपाळच्या मनात हाव उत्पन्न झाली आणि तो सैनिकांबरोबर लगेचच दरबारात जाण्यास तयार झाला. दरबारात पोहोचल्यानंतर महाराजांनी गोपाळला हंड्यातलं औषधी पाणी महाराणीला देण्याची आज्ञा केली. पण झालं भलतंच. दरबारात पोहोचल्यानंतर गोपाळनं पाहिलं की हंड्यामध्ये काहीच पाणी शिल्लक नव्हतं. हंडा कोरडा ठणठणीत होता. कोरडा हंडा पाहून गोपाळला आश्चर्य वाटलं. गोपाळ घाबरतच महाराजांना म्हणाला, महाराज, मला कळतच नाहीये हंड्यातलं पाणी गेलं तरी कुठे. मी इथे येईपर्यंत तर हा हंडा भरलेला होता. महाराजांना गोपाळचा खूप राग आला. ते गोपाळला म्हणाले, काही करून ते औषधी पाणी घेऊन या, नाहीतर तुला काळकोठडीत डांबून ठेवण्यात येईल. नाही नाही महाराज, असं करू नका. कृपा करून मला क्षमा करा. मग गोपाळनं महाराजांना हंड्याची सगळी हकीकत सांगितली. महाराज, माझी यात काहीही चूक नाहीये. मला असं वाटतंय या हंड्यातलं औषधी पाणी बहुतेक फक्त गरिबांसाठीच होतं. हे सगळं ऐकून महाराज नाराज झाले आणि निराश होऊन गोपाळला म्हणाले, माझं ना नशीबच फुटकय. या जादूच्या माठातलं पाणी शेवटचा उपाय होता. ठीक आहे, आता तू जाऊ शकतोस. गोपाळ तिथून परत आला खरा, पण आता तो कोणत्याच रुग्णावर उपचार करू शकत नव्हता. त्यामुळे त्यांनी आपलं आधीच काम पुन्हा चालू केलं. आणि एक दिवस गोपाळच्या दुकानात तोच वृद्ध माणूस परत आला. बेटा, मला खूप तहान लागली रे. थोडं पाणी देशील प्यायला? गोपाळनं त्यांना लगेच ओळखलं आणि त्यांना सगळी कहाणी सांगितली. ते सगळं ऐकून वृद्ध माणूस म्हणाला, राजाकडून मिळणाऱ्या धनाच्या लोभापायी तू तुझी सज्जनता आणि परोपकारीपणा विसरून गेलास. त्यामुळे हंड्यातलं पाणी देखील संपलं. तसही रुग्णांकडून मिळालेले पैसे हे काही तुझ्या स्वकष्टाचे नाहीत. आता चूक सुधारण्याचा फक्त एकच मार्ग आहे. तो कोणता आजोबा? माझी चूक सुधारण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. गोपाळ, कष्ट न करता मिळालेल्या पैशाचा तू सदुपयोग कर. त्या पैशातून एका आरोग्य केंद्राची स्थापना कर आणि कमीत कमी पैशात गरीब रुग्णांवर उपचार कर.
गोपाळला आता आपली चूक कळली होती. त्यानं त्या वृद्ध माणसाच्या सल्ल्यानुसार गावात नवीन आरोग्य केंद्राची स्थापना केली आणि गरीब रुग्णांवर मोफत उपचार करू लागला. पुढील जीवनामध्ये गोपाळनं कायम कष्टाची भाकर कमावून खाल्ली आणि सुखासमाधानानं राहू लागला. या गोष्टीतून आपल्याला हेच शिकायला मिळतं की कोणत्याही गोष्टीची हाव धरू नये आणि आपल्याकडील गोष्टींचा सदुपयोग लोकांच्या भल्यासाठीच केला पाहिजे. नवनवीन